नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट, गुड न्यूज समोर आलेले आहे। फडणवीस सरकारचा नवीन जी.आर आता प्रस्तुतच झालेला आहे। नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा नवीन जी.आर कशाबद्दल आहे, लाडक्या बहिणींसाठी आता काय असणार आहे गुड न्यूज, काय असणार आहे आनंदाची अपडेट, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा, कारण जेव्हा पण लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओ मी घेऊन येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर पाहू शकता। त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ। व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अपडेट, गुड न्यूज या ठिकाणी आलेले आहे। फडणवीस सरकारचा नवीन जी.आर आता आलेला आहे। या जी.आरमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेच आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील जर पाहायला गेलं तर लाखो महिलांसाठी आता एक दिलासादायक म्हणजेच आनंदाची बातमी समोर आली आहे। फडणवीस सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कोणासाठी घेतलेला आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक नवीन शासन निर्णय, जी.आर म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, जी.आर म्हणतो, आणि हा जी.आर आता जारी केलेला आहे। आता या जी.आरमध्ये काय आहे, या निर्णयामुळे केवळ नजर चुकीने जर ई-के.वाय.सी करताना चूक झालेल्या हजारो महिलांना पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। पहा, या जी.आरमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सविस्तर या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। पहा, लाडक्या बहिणींनो, या जी.आरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, जर तुम्ही आधी के.वाय.सी केले आहे परंतु तुम्हाला पैसे आलेले नाहीत, त्यावेळी तुमच्याकडून काही चूक झाली असेल के.वाय.सी करताना, तर तुम्हाला या योजनेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा के.वाय.सी करता येणार आहे आणि तुम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता। राज्य शासनाने यापूर्वी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के.वाय.सी पूर्ण करण्याची शेवटची तारीख दिली होती, मुदत दिली होती, परंतु यानुसार बहुतांश महिलांनी वेळेत ई-के.वाय.सी केली नाही। मात्र अनेक महिलांकडून प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरली गेली, म्हणूनच आता त्यांना पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना आता ई-के.वाय.सी करता येणार आहे। ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। या छोट्याच्या चुकींमुळे पात्र असून देखील त्यांना हप्ते मिळाले नाही, कारण त्यांच्याकडून जे चूक झाली होती या योजनेच्या के.वाय.सी करताना, आणि ती आता के.वाय.सी आता तुम्हाला एडिट म्हणजे पुन्हा एकदा करता येणार आहे। पहा, विशेष म्हणजे ई-के.वाय.सी दरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत आहे हा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिलांचा लाभ बंद झाला होता। प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी सेवेत नसताना केवळ एका क्लिकमुळे त्यांना पैसे मिळण्यास बंद झाले होते, आणि त्यांच्यासाठीच एक महत्त्वाचे आता आनंदाचे अपडेट समोर आले आहे। हा गंभीर बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिला व बालविकास विभागाने आता तातडीने हालचाली सुरू केलेल्या आहेत। लाभार्थी महिलांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सरकारने ई-के.वाय.सी दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता ही मुदतवाढ कधीपर्यंत आहे तर ही मुदतवाढ असणार आहे 6 फेब्रुवारी रोजी संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केलेलं आहे, म्हणजे 6 फेब्रुवारीला ही मुदत चालू केली आहे आणि शेवटची तारीख काय असणार आहे हे देखील जाणून घेऊयात। तर पहा, लाडक्या बहिणींनो, नवीन जी.आरनुसार जर पाहायला गेलं तर ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2000 पूर्वी ई-के.वाय.सी केली होती, मात्र त्याच चुकीची माहिती नोंदवली गेली होती, चुकीची के.वाय.सी झाली होती, अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ई-के.वाय.सी दुरुस्त करण्यात येणार आहे। आपल्याला इथे समजण्यात येते की ही जी के.वाय.सीची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026। आता ही जी तारीख आहे ती वाढवलेली आहे, 31 मार्चपर्यंत ही तारीख आहे,
खूप महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत होतो. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.